हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्पृहा कॅपिटल ABCD कशी लिहिते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अनेकांना वाटेल ABCD लिहिण्यात एवढं काय विशेष, पण एक आई म्हणून मला माहीत आहे की या प्रत्येक अक्षरांमागे खूप वेळ आणि सराव आहे। बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्हाला तुमचं पहिलं ABCD लिहिल्याचं आठवतंय का? कदाचित नसेल आठवत। आज स्पृहाला ABCD लिहिताना मला जाणवते की वेळ किती पटकन पुढे जातो ना। कालपर्यंत माझ्या कुशीत झोपणारी माझी चिमुकली आज स्वतः पेन्सिल हातात घेऊन एक एक अक्षर लिहत आहे। आधी तिला 4 लाईनमध्ये व्यवस्थित लिहितासुद्धा येत नव्हतं। तिला वाटायचं की हे खूप कठीण आहे, मला लिहिता येत नाही। पण रोज थोडा थोडा सराव केल्याने तिला आता व्यवस्थित लिहिता येते। आता ती म्हणते, मम्मा हे तर खूप सोपं आहे। ते म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट। सरावाने माणूस परिपूर्ण होतो, ते अगदी बरोबर आहे। लहान मुलांसाठी प्रत्येक नवीन अक्षर म्हणजे एक नवी सुरुवात असते। सुरुवातीला अक्षर थोडी वाकडी तिकडे होतात, कधी चुका होतात, पण त्या चुकांमधून मुलं शिकत जातात। मुलं एका दिवसात सगळं शिकत नाही, चुका करत पुन्हा पुन्हा प्रयत्न करत हळूहळू पुढे जातात। स्पृहासुद्धा तसंच शिकत आहे। आई म्हणून मला वाटतं मुलांना फक्त अभ्यास शिकवणं महत्त्वाचं नाही, तर त्यांना शिकण्याची आवड निर्माण करणं अधिक महत्त्वाचं आहे। म्हणून आम्ही काय करतो ना, आम्ही पण तिच्यासोबत ABCD लिहितो। रोज थोडा वेळ तिच्यासोबत बसतो, तिला प्रोत्साहन देतो आणि तिच्या प्रत्येक छोट्या यशाचं कौतुक करतो। लहान मुलांना शिकण्यासाठी वेळ आणि भरपूर प्रोत्साहनाची गरज असते। लहान मुलांना शिकवणं म्हणजे फक्त पुस्तक समोर ठेवणं नसतं, त्यांच्या मनात शिकण्याची आवड निर्माण करणं, त्यांना चुकू देणं, पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला शिकवणं हाच खरा अभ्यास असतो। तुमच्याही घरी लहान मुलं असतील तर त्यांची तुलना इतर मुलांशी करू नका। प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत ही वेगळी असते। काही मुलं लवकर शिकतात तर काहींना थोडा जास्त वेळ लागतो, पण प्रेम आणि प्रोत्साहन मिळालं ना तर प्रत्येक मूल नक्की पुढे जातं। जर तुम्ही तुमच्या मुलांसोबत असा वेळ घालवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा अनुभव वाचायला मला नक्की आवडेल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच लहान मुलांचे अभ्यासाचे, खेळाचे आणि सुंदर आठवणींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बाय बाय, पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत।